नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागील गळा बोटनेक आणि पुढचा जो गळा आहे तो डीप नेक. तर अशा ब्लाउजचं पेपर कटिंग प्रिन्सेस कटमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पाहू शकता आता आपण सर्वात पहिले टाकणार आहोत माप. 38 मापाचं जे आहे ते ब्लाउज आहे आपलं प्रिन्सेस कटचं. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत बॅकची कटिंग आणि त्यानंतर फ्रंटची कटिंग. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले आता आपण उंची लावणार आहोत. तर ब्लाउजची उंची जी आहे तुम्हाला सांगते 15 इंच, छाती 38 आणि कमर आहे 31 इंच, मागचा गळा 4.5चा आणि पुढचा गळा जो आहे तो 6चा. ते सगळे आता आपण इथे मापे टाकून घेणार आहोत. तर सर्वात पहिले आपला जो पेपर आहे थोडासा आपल्याला सरळ एक लाईन इथे आखून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे सर्वात पहिले आपण इथे जी आहे लाईन ती ड्रॉ केलेली आहे. तर लाईन यासाठी आखली की आपला जो पेपर आहे थोडासा इकडे कट व्यवस्थित केलेला नाही त्यासाठी. तर सर्वात पहिले आता आपण इथे उंची लावून घेणार आहोत. तर ब्लाउजची जी उंची आहे ती आहे आपली 14 इंच आणि पूर्ण शिवून आपल्याला 1 इंच आपल्याला ॲड करायची आहे. तर अशी इथे अशा प्रकारे 15 इंच उंची इथे मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचं इथं शोल्डर. तर पाहू शकता 38 इंचाचा ब्लाउज असल्यामुळे त्याचं शोल्डर आहे ते 16 इंच आहे. तर याचा आता आपल्याला लावायचा आहे मध्य शोल्डरचा. तर इथे मी थोडं कमी घेतलेलं आहे 7.5 इंच, म्हणजे 15 इंचाचं इथे मी शोल्डर लावलेला आहे. तर पाहू शकता. त्यानंतर लगेच आता आपल्याला इथे लावायचं आहे मुंड्याचं माप. तर मुंड्याचं माप जे आहे ते मी इथे लावलेलं आहे 7 इंच. तर अशा प्रकारे इथे मुंड्याचं माप 7 इंच लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे चेक करणार आहोत. तर पाहू शकता इथे आलेलं आहे आपलं 7.5. वरतं 7.5 आलंय तर आपलं खाली पण इथे पण आपलं 7.5 यायला पाहिजे. तर पाहू शकता इथे आपलं 7.5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर रेष जी आहे ही आपली थोडी आतमध्ये आली तर ती आता आपण इथे सरळ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे त्यानंतर आता लावायचं आपल्याला छातीचा चौथा भाग. तर छाती जी आहे ती आपली 38 इंच, त्याच्यामुळे इथे लावलेलं आहे 9.5 इंच. त्याच्या समोर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर आता लावायचं आपल्याला कमरेचा चौथा भाग. तर कमर आहे आपली 31. तर आपल्याला लावायचं आहे 7.5च्या समोर 7.5 इंच इथे लावते मी. त्यानंतर 1 इंचाचा आपले बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. तर अशा प्रकारे इथे कमर, छाती, शोल्डर, मुंड्याचं माप आपण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे बगलचं माप. तर इथे पाहू शकता 1 इंचावर इथे लावलेलं आहे. आणि 1 इंचावर लावल्यानंतर आपल्याला आता इथे करायचं अशा प्रकारे थोडंसं आपल्याला इथे आतमधून काढायचं आहे मुंडा. पाहू शकता इथे अशा प्रकारे. त्यानंतर जो आहे तो आपला मागचा गळा आहे 4 इंचाचा. तर इथे 4 इंचावर आपण पहिले मार्क केलेला आहे. त्यानंतर रुंदीला जो गळा आहे तो आपण आपल्याला घ्यायचा आहे 4 इंचाचा. तर इथे अशा प्रकारे लावलेला आहे 4 इंच. त्यानंतर इथे आता आपल्याला करायचं आहे शोल्डर डाऊन 1/2 इंच. तर अशा प्रकारे केलेलं आपलं इथे शोल्डर डाऊन केलेलं आहे. त्यानंतर आता पाहू शकता इथे आता आपल्याला 4 इंच घेऊन एक बॉक्स तयार करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला द्यायचा गोल आकार गळ्याचा. अशा प्रकारे आपण इथे गळ्याचा गोल आकार लावलेला आहे. आणि त्यानंतर इथे येणार आहे आपला टक्स. तर टक्सची जी उंची आहे ती आहे 4 इंचाची आणि इथे पाव इंच आपला पाठीमागचं. तर अशा प्रकारे आपलं जे आहे ते बॅकचं कटिंग. तर आता आपण याला कट करून घेऊ.
तर पाहू शकता हा जो झाला आहे आपला पाठीमागचा भाग. त्यानंतर आता आपल्याला कट करायचा आहे समोरचा फ्रंट पार्ट. तर सर्वात पहिले आता आपल्याला समोरच्या भागासाठी घ्यायचं वाढवून समोरून 2 इंच, कारण आपला जो ब्लाऊज आहे तो आहे प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे मी एक्स्ट्रा पट्टी 2 इंचाची वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो आहे आपल्याला जसेचा तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. तर त्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे गळा. तर पाहू शकता इथे गळा घेतलेला आहे मी इथे 3.5 इंच समोरच्या गळ्याची रुंदी. त्यानंतर आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 6 इंच. तर 6 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे. त्यानंतर इथे आपला बॉक्स तयार करायचा आणि आपल्याला अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. त्यानंतर इथे आपण एक्स्ट्राची 2 इंचाची जी पट्टी वाढवली आहे ती पट्टी आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर आता लगेच आपल्याला टाकायचा आहे टक्स पॉइंट. तर इथे टक्स पॉइंट जो आहे तो मी इथे घेतलेला 11 इंच. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. तर पाहू शकता इथे टाकले मी 4 इंचावर. आणि इथे घ्यायचा आपल्याला टॉक्स 1.5 इंचाचा. तर अशा प्रमाणे 3 इंच याचा इथे 1.5 आणि 1.5 लागलेला आहे 3. आणि इथे आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये समोरच्या बगलचा भाग. आणि त्यानंतर इथून आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आकार. तर अशा प्रकारे आपलं जे आहे ते पाहू शकता. आता आपण याला कट करू. तर पाहू शकता हा ते प्रिन्सेस कट मागून बोटनेक आणि समोरून डीपनेकच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि